चलो नागपूर, चलो नागपूर, चलो नागपूर। विद्यार्थी मित्रांनो, एमएससीबी, ट्रान्सको, जनको, डिस्कॉम यामध्ये यापूर्वी बऱ्याच रिक्रुटमेंट आल्यात, पण सर्व रिक्रुटमेंट अजून 100% भरले गेले नाहीत। असे सर्व विषय घेऊन त्यासोबतच नवीन आयटीआय पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगच्या बेसिसवरती अनेक पदे रिक्त आहेत ट्रान्सको, जनको, डिस्कॉम मध्ये, ते विषय घेऊन आणि त्यासोबतच कंत्राटीचा विषय घेऊन जे काही विद्यार्थ्यांचे एमएससीबी रिलेटेड सर्व प्रकारचे प्रॉब्लेम आहेत, सगळ्याच फील्ड मधील असे सर्व विषय घेऊन मी येतोय 12 डिसेंबरला सकाळी 11 वाजता यशवंत स्टेडियम नागपूर येथे। तुम्ही सुद्धा यायचंय। मी येतोय पूर्ण केंद्र इन्स्टिट्यूट टीम घेऊन, तुम्हाला सुद्धा यायचंय तुमचे मित्र मैत्रिणी घेऊन, जेणेकरून की जेवढी जास्त आपली ताकद असेल, जेवढी जास्त आपली संख्या असेल, तेवढे जास्त आपले मुद्दे लवकर आणि जास्तीत जास्त मुद्दे मार्गी लागण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न होईल। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहित आहे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे चालू आहे आणि महाराष्ट्रातील सर्व आमदार, सर्व राज्यमंत्री आणि सर्व कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ऊर्जा मंत्री, ऊर्जा राज्यमंत्री आणि सगळ्याच प्रकारचे ऑफिसर्स हे नागपूर येथे आता जमा झालेले आहेत। आता आपल्या सगळ्यांची वज्रमुठ आता दाखवायची आणि एकत्रितपणे आता लढायचंय। अखंड महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी आयटीआय पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग आणि जुने ज्यांचे विषय पेंडिंग आहेत अशा सर्वांनी सर्व विषय घेऊन नागपूर येथे पोहोचायचंय। मी पण येतोय, तुम्ही पण या, अवघे या आणि शेवटपर्यंत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतोय की हा व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व जे एमएससीबी रिलेटेड विद्यार्थी आहेत अशा सगळ्यांच्या मोबाईल मध्ये पाठवा, जेणेकरून की ही महत्त्वाची माहिती महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या मोबाईल मध्ये असली पाहिजे, जेणेकरून की जास्तीत जास्त विद्यार्थी मोठ्या संख्येने तिथे उपस्थित राहतील आणि आपले मुद्दे मार्गी लागण्यासाठी खूप मोठी मदत होईल। एवढंच बोलतो आणि सगळ्यांपर्यंत लिंक पाठवा। तुमच्या ज्या ज्या मागण्या आहेत ते कमेंट मध्ये टाका। मी पण सगळ्यांपर्यंत पाठवतोय, सगळ्यांना घेऊन यायचा प्रयत्न करतोय। तुम्ही पर्यंत सगळ्यांपर्यंत पाठवा आणि सगळ्यांना घेऊन यायचा प्रयत्न करा। एवढंच बोलतोय, थांबतोय। धन्यवाद।